राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। विमान दुर्घटनेची एकापाठोपाठ ही दुसरी मोठी घटना घडलेली आहे। कोलंबियामध्ये विमान कोसळलेले असून 15 जण मृत्युमुखी पडलेले आहे। दुर्गम डोंगराळ भागामध्ये भीषण दुर्घटना झालेली असून बचाव कार्यामध्ये अडथळे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती मर्यादा आलेली असून केंद्र सरकारची कबुली देण्यात आलेली आहे। आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर करण्यात आला। शेतीचा विकास दर हा 3.5%वरती। उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनावरती भर द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योग क्षेत्राला आवाहन करण्यात आले। अकोटमध्ये कापूस तसेच तुरीच्या दरामध्ये आली जोरदार तेजी। अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तूर तसेच कापसाच्या दरामध्ये तेजी दिसून येत आहे। या बाजारामध्ये कापूस 8,500 रुपयांवरती पोहोचलेला असून तसेच तुरीचा कमाल दर 8,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झालेली आहे। अहिल्यानगरला सोयाबीनचा दर गेला 5,000 रुपयांच्या पार। दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। खानदेशामध्ये मका आवक रखडत आहे। खानदेशामध्ये मक्याची आवक रखडत सुरू असून दर हे 1,400 ते 1,650 रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचलेले आहे। राष्ट्रवादीची सूत्रे आता कोणाकडे? उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? सुनेत्रा पवारांच्या नावासाठी पक्षांमधील नेते मंडळी आग्रही करत आहे। आमदाराच्या बैठकीमध्ये होणार विधिमंडळ पक्षनेत्यांची निवड, त्यांनी नकार दिल्यास काय होणार? ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेमध्ये। अजित पवार यांच्या निधनामुळे बाजार समितीमध्ये व्यवहार बंद होते। खरेदी विक्रीचे लिलाव बंद ठेवून समितीची श्रद्धांजली। ढगाळ वातावरणामुळे गारठा वाढलेला असून 2 व 3 फेब्रुवारीला पश्चिम वऱ्हाडामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। रब्बी पिकांवरती सुद्धा परिणाम होतोय। जागतिक अनिश्चिततेमध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेची सुपरफास्ट घोडदौड कायम असून आर्थिक सर्वेक्षणामधील हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आगामी वित्त वर्षामध्ये वृद्धी दर 7.2%पर्यंत। यूजीसीच्या नियमाचा समतोल धोका, सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली। न्यायालय काय म्हटले बघा, नियमांचा गैरवापर होईल आणि समाजावरती घातक परिणाम होतील। रॅगिंगचा नियमावलीत उल्लेख नसल्याबद्दल केली विचारणा, जातविरहित समाज हे अंतिम लक्ष असावे। लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे ते सांगा, उच्च न्यायालयाचे राज्य तसेच केंद्र सरकारला मागितले उत्तर। चांदी ही 4 लाखांच्या पार गेलेली असून सोने गेले 1.83 लाखांवरती। जागतिक अस्थिरतेचा सराफ बाजारावरती परिणाम होतोय। पोट हिश्श्याच्या मोजणीमधून 7/12 होणार अद्यावत। पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली असून शेतजमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वाद मिटवण्यासाठीचे सरकारचे पाऊल उचलण्यात आलेले आहे। आडत परवाने नूतनीकरण न केल्यास 10% दंड आकारला जाईल। 1 फेब्रुवारीपासून नोंदणी केली जाणार। 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे, अन्यथा बाजार समिती आवारामध्ये व्यवहार करण्यास मनाई केली जाणार। चंद्रपूर केंद्राचा विक्रम, 2,739 मेगावॅट वीज निर्मिती, 42 वर्षांच्या इतिहासामधील सर्वोच्च कामगिरी। आर्थिक सर्वेक्षणामध्ये स्वदेशीचा नारा, स्वदेशी ही अंधाधुंद संकल्पना नसून शिस्तबद्ध रणनीती आहे। निर्यात निर्बंध आणि तंत्रज्ञान मर्यादेमुळे गरज वाढलेली असून जागतिकीकरणाचा अंत झालेला आहे। भारताकडे आता वेळ नाही, वेगाने धावावे लागणार। आर्थिक अहवाल संसदेमध्ये सादर करण्यात आला। आता परदेशी गाड्यांचे स्वप्न होणार पूर्ण, आरोग्य सेवा होणार स्वस्त, स्वयंपाकघरामध्ये रेंगाळणार परदेशी चव। मदर ऑफ ऑल डील्समुळे करमुक्त आयक्तीचा होणार फायदा। महाराष्ट्रातील शेतकरी तसेच व्यापारी तरुणांना मिळणार मोठी संधी। कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळतोय। हिरपूर येथील नाल्यावरती उभारला बंधारा, एकीकडे पाणी पातळी वाढणार आहे तर दुसरीकडे पुलामुळे स्मशानभूमीकडे जाणे सुकर झालेले आहे। कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदानाचा निधी कधी मिळणार? अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा लागून असून कृषी विभागाची कृषी आयुक्तालयाकडे मागणी केली जाते। नवीन हरभरा बाजारामध्ये येण्याआधीच दरामध्ये घसरण बघायला मिळते। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण बघायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 5,575 रुपये या पातळीवरती पोहोचलेले हरभऱ्याचे दर आता ते घसरून 5,430 रुपये एवढे झालेले आहे। तुरीच्या दरामध्ये तेजी आलेली असून प्रति क्विंटल 8,600 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे। तेजी आणखी काही दिवस टिकणार असल्याचा खामगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा अंदाज व्यक्त केला जातोय। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा ही कायम असून बँका तसेच कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या चक्रा वाढलेल्या आहे। जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळणार का निधी, असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे।
उमेद जागवली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,93,000 महिला लखपती दिदी. महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी शासनाचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. लोकवर्गणी न उभारल्याने खामगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामे मंदावलेली आहे. लोकवर्गणी अभावी केंद्राचा निधी रखडलेला असून बिले थकलेली आहे. योजना राबवणे अडचणीचे. वडगाव गड परिसरामध्ये वादळी वारे, अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे. मका, गहू पिके मोठे नुकसान झालेले आहे. उत्पादन सुद्धा घटणार. आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. जळगाव जामोद परिसरामध्ये आसमानी संकटापुढे शेतकरी हतबल झालेले असून वादळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे. तहसीलदारांकडून बांधावरती जाऊन पाहणी करण्यात आली. जळगाव तालुक्यामध्ये सिंचन प्रकल्प तसेच शहरीकरणांमुळे शेती क्षेत्रामध्ये मोठी घट बघायला मिळते. 500 एकर अकृषक पुनर्वसन ते लेआउटचा परिणाम होतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी पेरणीचे प्रमाण हे 108% पोहोचलेले असून सिंचन सुविधांसह मुबलक जलसाठ्याचा परिणाम होतोय. 1.29 लाख हेक्टरवरती झाली प्रत्यक्ष पेरणी. सरासरी क्षेत्राच्या तुलनेमध्ये 11,000 हेक्टरची वाढ झालेली आहे. वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची बिजवाई कांद्याकडे शेतकऱ्यांचा वाढलेला कल. पिकांची पाहणी करण्यात आली. कांद्याची आवक घटलेली असून भावामध्ये सुद्धा कमालीची घसरण बघायला मिळाली. बाजार समितीमध्ये गुरुवारी 536 ट्रक कांद्याची आवक झालेली आहे. चांगल्या कांद्याला प्रति क्विंटल 2,000 ते किमान 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेला आहे. अजित पवारांमुळेच उजनीमध्ये साकारतोय 400 कोटींचा सेतू. उजनीमध्ये साकारणाऱ्या पुलामुळे 100 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. वातावरणाचा फटका बसत असून तणनाशक फवारणी ठरते निष्फळ. खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले. निफाड तालुक्यामध्ये 2 बिबटे जेरबंद करण्यात आलेले असून वन विभागाला यश मिळालेले आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. शिवडीसह धानोरा येथील पशुपालकांनी घेतला मोकळा श्वास. आता मध्यस्थांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे, कारण शेतमालाला मिळेल वाजवी इनाम. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीस राष्ट्रीय दर्जा मिळणार. शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. परडी परिसरामध्ये घरकुलाचा हप्ता न पडल्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. सरपंच अधिकाऱ्यांनी सुद्धा धक्काबुक्की केली. गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूच्या किमती नियंत्रणाअभावी दुपटीपेक्षा अधिक असून सामान्यांची लूट केली जाते. शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने होते तालुक्यामध्ये वाळूची विक्री. 8 मध्यम तर 98 लघु प्रकल्पांपासून रब्बी पिकांसाठी पाणी सोडणार. रब्बीसाठी धरणांचे दारे उघडणार असून मागणी अर्ज करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. उपसा सिंचन धारकांसाठी ही सूचना आहे. लाडकी बहिणींच्या फेरपडताळणीस अंगणवाडीताईंचा नकार. कामावरती बहिष्कार टाकत थाळीनाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आता सहाय्यकांमार्फत होणार 90% शेतकऱ्यांची नोंदणी. प्रशासनाकडून गाव स्तरावरती होणार सहाय्यकांची नियुक्ती. धानाचे परे ठरतायत कोपाचे बडी. रब्बी हंगामावरती नुकसानीची सावट असून निसर्गाची वक्रदृष्टी. बळीराजा पुन्हा संकटामध्ये सापडलेला असून उत्पादनावरती परिणाम होण्याची बळावली आशा. भंडारा जिल्ह्यामध्ये मागणी नसताना सुद्धा कालव्याला सोडले पाणी. यामुळे पीक जोमात असताना विभागाने मायनरला पाणी सोडले. त्यामुळे शिवारामध्ये पाणी साचून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. करडी पालोरा परिसरामध्ये 12 तास कृषी वीज पुरवठ्याचे आंदोलन मागे करण्यात आले. अधिकाऱ्यांची 4-5 दिवसांमध्ये पुरवठा सुरू करण्याची कबुली देण्यात आली. गोंडपिंपरी परिसरामध्ये जप्त केलेला 200 क्विंटल तांदूळ रेशन हा दुकानातलाच. त्या व्यापाऱ्याला अभय. 8 गावांमधील शेतकऱ्यांची धाडस. राडे गावामध्ये सुरू केली तेलघाणी. कृषी विद्यापीठाचे पाठबळ. पहिल्यांदाच 380 एकरामध्ये जवस लागवड करण्यात आली. महाविस्तार AI ॲप्लिकेशनला शेतकऱ्यांनी दाखवली पाठ. ॲप्लिकेशनच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. मका नुकसानीची भरपाई मिळेना. शेतकरी प्रतीक्षेमध्ये असून मका लागवड खर्च भरून निघालेलाच नाही. 6,500 कार्यालयामधील मीटर झाले स्मार्ट. गडचिरोली परिसरामध्ये ग्राहकांना आता दर तासाला आपण किती वीज वापरली याची माहिती घरबसल्या मोबाईलवरती पाहता येणार आहे. धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले असून वाढीव उद्दिष्ट मिळणार. चुकाऱ्यांसाठी करावी लागेल प्रतीक्षा. 595 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा मजुरांना बसतोय फटका. मजुरी रखडलेली असून उपासमारीची वेळ आलेली आहे. शासन दखल घेईना. खाद्यतेलाला महागाईचा तडका बसलेला असून शेंगदाणा तेल 200 रुपये किलोवरती पोहोचलेले आहे. सततच्या वाढत्या महागाईने गृहिणींचे बजेट कोलमडले. अतिवृष्टीमुळे खाद्यतेलाला बसला मोठा फटका.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन, जलजीवन मिशन यवतमाळ जिल्ह्यामध्ये जलसेवा आकलन उपक्रमाची अंमलबजावणी. कृषी पंप योजनेमध्ये परवड, कंपनीच्या कार्यपद्धतीने लाभार्थी वंचित असून शेतामध्ये पॅनल टाकले परंतु उभारणी केलीच नाही. आरटीओमध्ये ऑनलाईनसाठी वेळ आटला, कामकाज सुरू 11ला झाले. शिकाऊ परवाना विभागाचा कारभार, उमेदवार पालकांना होते 3 तासांची शिक्षा. वातावरणामधील बदलामुळे मासेमारीवरती संकटाचे जाळे ओढालेले आहे. डिझेलच्या खर्चासह खलाशांचे पगार भागेना, जोडधंदे सुद्धा गोत्यामध्ये आलेले आहे. भाववाढीला ब्रेक लागलेला असून सीसीआयच्या एंट्रीने कापसाच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. 7,800 वरून भावाला 7,400 रुपयांवरती. खानदेशामध्ये उत्पादनासह खरेदीमध्ये सुद्धा मोठी घट झालेली आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये 23 घरांसह गोठ्यांची पडझड झालेली आहे. जळगाव परिसरामध्ये मुक्ताईनगरला बसला सर्वाधिक फटका. 3 तालुक्यांना हा फटका बसलेला आहे. तापी बंधाऱ्याची होणार डागडुगी, भुसावळ नगरपालिकेमध्ये मांडला जाणार ठराव. गळतीमुळे बंधाऱ्यातील पाणी होते कमी. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुढे येथे लवकरच कोल्ड स्टोरेज, शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. उत्पादन कायम सुरक्षित राहणार असल्याने मिळणार मोठा दिलासा. नांदेड परिसरामध्ये हरभरा कापणीला वेग आलेला असून परप्रांतीय मजुरांचे आगमन होते. मजुरांमुळेच परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होते. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तब्बल 5,200 हेक्टरवरील पिके बाधित झालेले असून 65 गावांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. 11 घरे, 4 गोठे आणि 2 शाळांच्या इमारतीचे मोठे नुकसान झालेले आहे. थंडी संपलेली असून जळगाव जिल्ह्याला 2 महिने अवकाळीची भीती व्यक्त केली जाते. फेब्रुवारीच्या मध्यामध्ये पुन्हा अवकाळीचा अंदाज व्यक्त केला जातोय. पारोडा तालुक्यामध्ये 3,000 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. वादळी पावसाचा फटका बसलेला असून तालुक्यामधील 75 गावांमधील 5,000पेक्षा अधिक शेतकरी बाधित झालेले आहे. नुकसानग्रस्त पिकांची चोपडा तालुक्यामध्ये पाहणी करण्यात आली. तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले. जॉब कार्ड मॅपिंग चुकल्याने घरकुल मंजुरी रखडलेली असून 9,000 लाभार्थ्यांचा प्रश्न हा कायम आहे. बोगस दिव्यांगांचे धाबेदान आणलेले असून प्रमाणपत्रे पडताळणीसाठी रवाना करण्यात आली. जिल्हा परिषद सरसावली आहे. यापूर्वीच 1 जण झालाय निलंबित. अनेकांची चौकशी सुद्धा सुरू आहे. नंदुरबारच्या 20 ग्राहकांनी मिळवली 61 लाख रुपयांची सवलत. डिजिटल पेमेंटसह वेळेमध्ये भरणा केल्याने दिला लाभ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन. घनसावंगी परिसरामध्ये बेकायदेशीर व अन्यायकारक भरती तात्काळ थांबवण्याची मागणी केली जाते. छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये 2 लाख ग्राहकांना बसवले टीओडी मीटर. ग्राहकांमध्ये मीटरबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. ग्राहकांना फायदा होणार असल्याचा महावितरणाचा दावा केला जातोय. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शेतकरी हळदीमध्ये व्यस्त असून लिंब परिसरातील चित्र हळद काढणी व शिजवण्याच्या कामाला वेग आलेला आहे. 100 दिवस पाणी बिल, 365 दिवसांचे पाणी वाटपाचे विदारक वास्तव. सोलापूरकरांच्या सैमांचा बांध फुटला. 44,000च्या वाढीसह चांदी 4 लाख पार गेलेली असून सोने सुद्धा 14,000नी वधारलेले आहे. लवकरच 2 लाखांचा टप्पा गाठणार. 29 दिवसांमधील वाढ अशा पद्धतीने आहे. MCVC अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावरती असून शिक्षक भरती व अनुदान बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यामध्ये. CTETला लाखभर शिक्षक मुकणार असून जिल्हा परिषद निवडणूक तारखांमध्ये बदलाचा परिणाम होतोय. शासनाने CTET परीक्षेस बसलेल्या शिक्षकांची निवडणूक कामगिरी रद्द करावी. खासगी प्राथमिक शिक्षक सेवेत समितीची मागणी. शेतकरी यांत्रिकीकरणाचा सर्व्हर डाऊन, पूर्वसंमतीची प्रतीक्षा आहे. लाभार्थी शेतकरी हवालदिल झालेले आहे. देशाचा विकास दर हा 7.2% राहणार. अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेमध्ये सादर करण्यात आला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.